पर्यटकांना भुरळ घालणारी रिव्हर राफ्टिंग ही एक नदीतून राफ्ट मार्फत भटकंती करण्याची वेगळीच मजा अनुभवता येणारी उत्तम राफ्टिंग आहे। महाराष्ट्रासह देशभरातून हजारो पर्यटक हे राफ्टिंग करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या कोलाड परिसरातील कुंडलिका नदीवर येतात। एकूण 12 किलोमीटरचा हा प्रवास संपूर्ण प्रशिक्षण देऊनच करता किंवा अनुभवता येतो। 18 वर्षांपासून पुढे असणाऱ्या युवकांना या रिव्हर राफ्टिंगसाठी प्रवेश किंवा राफ्टिंग करण्यासाठी घेतलं जातं। असाच रिव्हर राफ्टिंगचा थरार आणि कोलाडच्या कुंडलिका नदीवरील सुरू असलेला राफ्टिंग काय असतो, एका राफ्टवर किती माणसं बसू शकतात, त्याचा थरार नेमका कसा असतो, या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी। कोकणासह रायगड सुंदरतेने नटलेला हा रायगडमध्ये असलेल्या कोलाड या ठिकाणी रॅफ्टिंग करण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। मी आहे आता कोलाड बीसी या ठिकाणी आहे, पाटणूस या ठिकाणी। कोलाड हे फेमस आहे राफ्टिंगसाठी आणि आपले जे गाईड आहेत ते तरबेज आहेत सेफ्टीसाठी, राफ्टिंग करण्यासाठी। आणि पाण्यामध्ये जेवढे आपण ॲक्टिव्हिटी करतो राफ्टिंगसोबत आपण त्यांना जेवढे गेस्ट येतात त्यांना एन्जॉयमेंट आपण करून देतो। सेफ्टीमध्ये आपण खूपच तरबेज आहेत, त्यांना आपण लाईफ जॅकेट दिले आहेत, हेल्मेट आहेत, पॅडल्स आहेत आणि जसे तुम्ही बघितलं आहेत जसे छोटे कायाकर्स आहेत ते कायक्स सेफ्टीसाठी असतात। तर सेफ्टी आपण 100% आपण सेफ्टी क्लायंट लोकांना प्रोव्हाइड करतो। छान एक्सपिरियन्स आहे आणि एक एनर्जी येते, रिफ्रेशमेंट वाटतं। तुमच्या हेक्टिक लाइफमधून ब्रेक घ्यायला पाहिजे। रैपिड वगैरह बहुत ही बढ़िया है कि लोग एंजॉय कर पाए। ऐसा नहीं लगा कि हम लोग 2 घंटे से राफ्टिंग कर रहे हैं, बट इजीली स्मूथ हो गया। और यहाँ का गाइड वन ऑफ द बेस्ट गाइड। ते खूप चांगल्या प्रकारे गेस्ट लोक एन्जॉय करत असतात। इथून पुणे, मुंबई, गुजरात अशा खूप लांबून लोक इथे येऊन कुंडलिकेमध्ये एन्जॉय करत असतात। इथे सेफ्टीमध्ये तर एवढं स्ट्रिक्टली आहे की एकतर लहान मुलांना 14 वर्षाच्या आतील मुलांना अलाउड नाही, तर 50-55 वर्षाच्या वरतील वयोवृद्ध लोकांना सुद्धा इथे अलाउड नाही आहे। एवढं सेफ्टी आम्ही इथे बाळगला जातो। इथे आपण जर का एकंदर रायगड जिल्ह्याचा अभ्यास केला तर गेले 2 दिवसापूर्वी महापुराने थैमान घातलेला रायगड जिल्हा मात्र 2 दिवसानंतर या ठिकाणी राफ्टिंग सुरळीतप्रमाणे सुरू आहे आणि येणाऱ्या पर्यटकांची या ठिकाणी निश्चितपणे काळजी घेतली जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने पर्यटक, देशी विदेशी पर्यटक या ठिकाणी दाखल होत असतात। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड।